तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रियां करवी. त्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने मी बोलू शकेन. ब्रह्म हे अरूप असले तरी मी त्याचे स्वरूप दाखवीन. ते अतींद्रिय खरे, परंतु ते इंद्रियांकडून भोगवीन. आईका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. हे पहा, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्याचे ठिकाणी वास करतात, म्हणून तो भगवंतू, जो निस्संगाचा सांगातू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. म्हणून त्या श्रीकृष्णाला भगवान असे म्हणतात, जो सर्व संग परित्याग करणाऱ्यांचा सोबती आहे. तो अर्जुनाला म्हणाला, आता माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे. श्री भगवान उवाच, अनाश्रितः कर्म फलं कार्यं कर्म करोति यः, ससन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. श्रीकृष्ण म्हणाले, जो कर्माच्या फलाची इच्छा न करिता विहित कर्मे करतो, तो संन्यासी व योगी आहे. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी अथवा योगी नाही. आईके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणी मानी. येरवी विचारी जती जव दोन्ही, तव एकची ते. हे अर्जुना, ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. ते वेगळे आहेत असे तू मानू नकोस. सूक्ष्म विचार करून पाहिले तर दोन्ही एकच आहेत.